अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलंय। अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलंय। पार्थ पवारांनी 1800ची जमीन 300 कोटी रुपयात खरेदी केल्याचं तक्रार असतानाच अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं। त्यांनी ज्यावेळेस प्रयत्न केला त्यांनी या सगळ्या प्रकरणावरतून न बोलता ते थेट पक्षाच्या बैठकीमध्ये गेलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीतच पार्थ पवार यांच्या कंपनी जी अल्मेडा जी कंपनी आहे त्या अल्मेडा या कंपनीला मिळालेल्या संपूर्ण जमिनीच्या संदर्भातला हा वाद आहे आणि या सगळ्या संदर्भात आता विरोधक जे आहेत ते प्रश्न उपस्थित करताना सातत्याने पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात आता पुढची कारवाई या सगळ्या प्रकरणात काय होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। पार्थ पवारांवर जमीन व्यवहाराच्या गैरप्रकरणाचा आरोप आहे आणि त्याच्यावर आता अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार या ठिकाणी काहीही न बोलता या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। ही दृश्य जी आहेत ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। एका कार्यक्रमासाठी अजित पवार या ठिकाणी होते आणि त्यावेळेला पार्थ पवार यांच्या संदर्भातला प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला, मात्र यावेळेला काहीही न बोलता अजित पवार या ठिकाणाहून निघून गेले। पत्रकारांशी बोलणं अजित पवारांनी टाळलेलं आहे। पार्थ पवार या मुळशीमध्ये जी जमीन खरेदी केलेली आहे ते प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे। 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना खरेदी केली गेली आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी कशी, असा सवाल अंबादास दानवे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत आणि त्यावरच आता अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला, मात्र त्यावर कुठलंही उत्तर न देता अजित पवार निघून गेलेले आहेत। अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, ऋषाली, सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका ज्या आहेत जिल्हावार बैठका त्या वरळी डोममध्ये होताना पाहायला मिळतात। आता पार्थ पवार जे अजित पवारांचे सुपुत्र आहेत त्यांची अल्मेडा नावाची कंपनी आहे, त्या कंपनीला जवळपास 40 एकरची कोरेगाव येथील पुण्यातले कोरेगाव येथील जमीन जी आहे जिचा भूखंडाचा जो दर आहे तो जवळपास 1800 कोटींचा आहे। ती जमीन जवळपास त्यांच्या कंपनीला 300 कोटी रुपयांमध्ये मिळते आणि त्या 300 कोटी रुपयांवरती फक्त स्टॅम्प ड्युटी चार्ज जो आहे तो त्यांना 500 रुपये इतका बसलेला आहे। या सगळ्याच्या संदर्भात आता सातत्यानं विरोधी पक्षाकडनं आवाज उठवले जात आहेत। अंबादास दानवे जे आहेत ते या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। हे या वरळी डोम येथे पक्षाची संपूर्ण आढावा बैठक सुरू आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस या सगळ्या गोष्टींवरती अजित पवार यांच्याकडनं कोणतीच प्रतिक्रिया जी आहे ती दिली जात नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थेट अजित पवार जे आहेत ते या संपूर्ण बैठकीला गेलेल्याचं असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण हॉलमध्ये या समोरच्या हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक सुरू आहे आणि या सगळ्या बैठकीला आपण पाहिलं तर सर्वच पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पार्थ पवार यांच्या अल्मेडा या कंपनीला जवळपास 300 कोटी रुपयांची जी जमीन देण्यात आली त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता जे तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांची देखील निलंबन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितलं की या सगळ्या व्यवहाराची जी आहे ती कसून चौकशी केली जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांना या संदर्भात सोडलं जाणार नाही, असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे।